पैसे देणार आहे. आपली पोट्टी काय म्हणतात, UPSC ट्राय करतोय आणि झालं तर बघूया, नाहीतर मग दुसरं काहीतरी आता करायला आपल्या हातात थोडी असतं ना, देवाची इच्छा वगैरे. रिकामचोट काहीतरी भरून ठेवलेलं डोक्यामध्ये. कसं आहे, सगळं आपल्या हातात, मग कोणाच्या हातात असतं? लागलं का? तू ये ना. काय होतंय? ग्रेट. डाटा, हां हेच नाही थांबा प्रवीण. हे अख्खं जग तुम्ही जे बोलतात ना त्याच्याने निर्माण होतं मित्रमैत्रिणींनो. लक्ष द्या, मी आज तुम्हाला खूप छान सांगून देईल, माझा मूड चांगला लागलाय आज. हे अख्खं जग माणूस जे बोलतो त्याच्यातून निर्माण होतं. जग माणसं निर्माण नाही करत, माणूस जग निर्माण करतं. बोलावं लागतं अगोदर. एक असाच मालेगाव तालुक्यातला खेड्यातला मुलगा गेला होता बडोद्याच्या महाराजाची निवड होण्याच्या ठिकाणी आणि म्हटला होता मी इथे राजा होण्यासाठी आलेलो आहे. सयाजीराव गायकवाड इंटरव्ह्यू घेत होते, राजाचा वारस शोधत होते आणि प्रत्येकाला विचारत होते तू इथे का आलाय, तू इथे का आलाय. याने एकट्याने उत्तर दिलं होतं मी इथे राजा होण्यासाठी आलोय. असं नाही, पहा आता तुम्ही जर निवड केली, तुमचे आशीर्वाद वगैरे मिळाले तर आपलं काम काय बावळटपण आहे. मी इथे राजा होण्यासाठी आलोय आणि त्याची निवड केली. तुम्ही बोला, आधी बोलायला सुरुवात करा आणि तसाच विचार करा, तसंच तुमच्या जीवनात घडेल. काहीच दुसरं ठरत नाही. हे आत्ता जेवढं घडतंय ना, हा सगळा मी अगोदर विचार करून ठेवलाय, याच्यानंतरचाही विचार करून ठेवलाय. या जगातल्या किमान 1 कोटी वंचित मुलांच्या आयुष्याला समृद्ध केल्याशिवाय मी या जगाचा निरोप घेणार नाहीये. हे एकदम क्लिअर आहे, काहीच शंका नाही, काहीच नाही. या सबंध देशाच्या शिक्षण व्यवस्थेमध्ये आमूलाग्र परिवर्तन केल्याशिवाय मी या जगाचा निरोप घेणार नाहीये. करणार म्हणजे करणार. पुढच्या 10-15 वर्षामध्ये परिवर्तन आणि क्रांती. हे शिक्षणाच्या उद्देशापासून क्रांती करावी लागणार आहे. आपण भरकटून जातोय. उद्देश शासनाचा चुकीचा नाहीये, फक्त आपला मूळ जीवनाचा उद्देश चुकलेला आहे. आपल्याला असं वाटतंय की पैसा मिळाला, पद मिळालं म्हणजे सगळं काही उत्तम होतं. का रे बाबा, काय सुरू करून टाकलं? हा आवाज, हा आवाज पाहिजे ना. बापरे. सो आजपासून नकारात्मक बोलायचं नाही. खबरदार, लाज वाटली पाहिजे काही नाहीचा विचार करताना. UPSC अनेक लोक का देत नाही माहितीये? स्वतःवर तेवढी ताकदच नसते आणि विश्वास नसतो की आजपर्यंत मी अभ्यास केला नसेल म्हणून काय हरकत नाही, आजपासून मी जे ठरवणार आहे मी करून दाखवणार. आजपर्यंत जे केलं नाही ना ते करण्याची ताकद माझ्यात आहे, कारण मी सगळं ते घेऊन आलेलो आहे, असं म्हणून काम करणारे लोक नाही आहेत. आणि म्हणून छोटी छोटी स्वप्न. स्पर्धा परीक्षांच्या बाबतीत समजापेक्षा गैरसमजच जास्त पसरवलेले आहेत. आपल्यासारख्याचं काम नाही, लय अभ्यास करावा लागतंय. मग करावंच लागतंय ना. कोणाला मेहनत करावी लागत नाही या जगात? मला सांगा, असं एक क्षेत्र दाखवा. आमच्या इच्छा पण तशाच आहे. कमीत कमी श्रमात, कमीत कमी वेळात जास्तीत जास्त पैसे कोणतं क्षेत्र कमवून देईल ते छान. आम्हाला श्रम नकोय, आम्हाला कष्ट नकोय. चालेल असं. तुम्हाला खूप कष्टाची तयारी असेल तर स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात या. सुंदर क्षेत्र आहे. तुम्हाला माहितीये काय म्हणतात स्पर्धा परीक्षांना आम्ही? इट इज पेड सोशल सर्व्हिस. पेड महात्मा फुल्यांनी जे केलं ते करायला मिळतंय आणि पुन्हा पगार भेटतंय. विवेकानंदांनी काय केलं ते करायला मिळतंय. महर्षी कर्व्यांनी केलं ते करायला मिळतंय. पेड सोशल सर्व्हिस. समाजाचं काम करायचं आणि पुन्हा पगार घ्यायचा. इतकी मोठी संधी आम्हाला माहितीच नाही. आम्हाला पण फक्त कलेक्टर माहिती आहे, आम्हाला इंडियन फॉरेन सर्व्हिस माहितीच नाही. मी जे सांगितलं होतं ना त्या ताईला की ते ड्रेस बघा तुम्ही, 30 ऑप्शन का बघतो ताई आपण? अजून चांगला असेल तर तो सुटून जाता कामा नये. बरोबर आहे ना? आपल्याला पर्यायच माहित नाही. इंडियन फॉरेन सर्व्हिस मध्ये काय सुंदर काम करता येतं. तुम्ही आयुष्यात किमान 15-20 देशांमध्ये भारताचे अँबॅसेडर म्हणून जातात. गंमत आहे. आता जर हे माहितीच नसलं तर जाण्याचा प्रश्न येतो का? प्रश्नच येत नाही. आम्हाला पर्यायच माहित नाही. इंडियन रेल्वे ट्रॅफिक सर्व्हिस किंवा इंडियन रेल्वे मॅनेजमेंट सर्व्हिस मध्ये UPSCतून जेव्हा पास होतात, माझा एक मित्र आहे, 1500 कोटीच्या चेकवर त्याची साईन होते आणि तेव्हा सगळ्यांचं हे होतं. बजेट 1500 कोटीचं एका डिव्हिजनचं, त्याच्या विभागाचं, आणि तो त्याचा प्रमुख आहे. 1500 कोटी शून्य माहिती आहे किती येतं? मला नाही माहिती. बाकी थोडी
सी है जिंदगी। मी 9 वर्षाचा होतो आणि चिकनगुन्याच्या साथीमध्ये माझे डोळे गेले। डोळ्यांची गरज ही फक्त जग बघण्यासाठी असते, तर जग समजण्यासाठी दृष्टिकोनाची गरज असते। दीपस्तंभ ही एक कमर्शियल संस्था असं कधी मला वाटलं नाही। तिथे आम्हाला एक गुणवत्तापूर्ण प्रशिक्षण आणि शिक्षण तर मिळतंच, पण त्याशिवाय आमच्या प्रेम, जिव्हाळा, मार्गदर्शन अशा प्रकारच्या भावनिक गरजा सुद्धा त्या ठिकाणी पूर्ण होतात। तर त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन मी सुद्धा ठरवलं की मी IAS होणार। आम्ही दोघी इथे दीपस्तंभ फाउंडेशन मध्ये आलेलो आहोत, कोल्हापूरवरून। आम्ही दोघी बाय बर्थ ब्लाइंड आहोत आणि आम्हाला दोघींनाही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स मध्ये क्लास 1 ऑफिसर व्हायचं आहे। असफलता एक चुनौती है, स्वीकार करो, क्या कमी रही देखो और सुधार करो। जब तक न सफल हो नींद चैन की त्यागो तुम, संघर्षों का मैदान छोड़ मत भागो तुम। कुछ किए बिना ही जय-जयकार नहीं होती, कोशिश करने वालों की हार कभी नहीं होती, कोशिश करने वालों की हार कभी नहीं होती। हे सगळे अंध विद्यार्थी आहेत आपल्याकडचे। त्याचं बोलणं ऐकलं तुम्ही, तो काय म्हटला, आणि मी आता ठरवलंय मी IAS होणार आहे। इतक्या आत्मविश्वासाने सुरुवात झाली पाहिजे। न दिसताना अभ्यास कसा करत असतील, जस्ट इमॅजिन। ब्रेलने, आपण सगळी ब्रेलची पुस्तकं तयार करतोय, ऑडिओने त्यांना रीडर लावलेत, ते चर्चा करतात। तुम्हाला माहिती आहे रेकॉर्डरने अभ्यास करतात, असे तासन तास 8-8 तास 7-7 तास रेकॉर्डर घेऊन ऐकत असतात, फुल कॉन्सन्ट्रेशनने अभ्यास करतात। पुढच्या 2-3 वर्षात महाराष्ट्रात आणि भारतात आपल्याकडची मुलं अंध असतील, अपंग असतील, दोघं पाय नाही, दोघं हात नाही, आणि ते कमिशनर म्हणून येतील, ते कलेक्टर म्हणून येतील। मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, पंख से सब कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है। आपका हौसला बढ़ाने के लिए मैं आया हूं। टेक्निक वगैरह फार मोठ्या गोष्टी नाही आहेत, इट इज अवेलेबल ऑन गूगल, एव्हरीथिंग इज अवेलेबल ऑनलाईन ऑल्सो। मुळात असं आहे, आपण हे का करतोय, काय विचाराने करतोय, कशी सुरुवात करतोय, याला फार महत्व आहे। एक हे बघाल जरा प्लीज, त्याच्यामध्ये लांडे म्हणून मान सन्मान खूप असतो। ते वर्क प्रोफाईल तुमच्याकडे आहे का? सगळ्यांनी लक्ष द्या। करिअर कधीच विषयांवरून ठरवायचं नसतं। अर्ध्याहून जास्त जनता म्हणते आमच्या पोराला जनरल नॉलेज लय आवडतंय, त्याला UPSCलाच टाकायचंय। अरे ते विषयांवरून करिअर नाही ठरत बाबा। मामाच्या गावाला जायचंय एक, आणि दुसरं बसने जायचंय, महत्वाचं काय? मामाच्या गावाला जायचंय का बस ट्रेन हे महत्वाचं आहे? ते माध्यम आहे फक्त जाण्यासाठी। तसे विषय हे फक्त माध्यम आहे करिअरकडे जाण्याचे। मॅथ्स आवडतंय म्हणून इंजिनिअरिंगला जातोय, अरे मॅथ्स आणि इंजिनिअरिंग काय संबंध? 1-2च विषय, ते फेल होतंय सगळे। मॅथ्स आवडतं तर मॅथ्स मध्ये करिअर करा ना। हे का चुकतंय? आपण विषयावर करिअर निवडतोय, करिअर विषयावर नाही। मित्रमैत्रिणींनो, तुमच्या कामाच्या प्रोफाईलवर, कामाच्या पद्धतीवर निवडायचं असतं। 40 वर्ष आपल्याला ज्या एन्व्हायरमेंट मध्ये, ज्या पद्धतीने, ज्या भूमिकेमध्ये, ज्या प्रकारे परफॉर्मन्स द्यायचा आहे, त्याच्यावरून करिअर निवडायचं। पत्रकारितेच्या सिलेबसवरून पत्रकारिता नाही निवडली जात। पत्रकारितेचं काम काय प्रकारचं असतं, काय प्रकारची आव्हानं असतात, काय प्रकारचे स्किल्स लागतात, आणि ते मला आवडतात का, ते माझ्यात आहेत का, हे बघून ते निवडायचं असतं। आमची चूक काय होते, आम्ही विषय बघून करिअर निवडतो। आलंय सुरू आहे, आज घेऊन जा इथून। आपल्याला IPS ऑफिसर आवडतात, कशामुळे आवडतात? पहिल्यांदा आकर्षण असतं, कशाचं? वर्दी, खाट 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 खाट, लगेच सॅल्यूट, 40-50 लोक, कसलो भारी वाटतं, हा ना, कसला हसतोय बा, मस्त एकदम। झालंच IPS ते आज। हा यस, थोडा आवाज द्याल व्यवस्थित। हा, तू न रुकेगा कभी, तू न थमेगा कभी, कर शपथ कर शपथ कर शपथ। अग्निपथ अग्निपथ अग्निपथ। प्रचंड टाळ्यांच्या गजरात शिवदीप लांडे सरांचा सन्मान, प्राध्यापक यजुर्वेंद्र महाजन।
माणसाचा अभिमान, देशातील तरुणाईचे प्रेरणास्थान. हे जितकं छान वाटतं ना, हे तर समजून घ्यायचं हे प्रेरणेसाठी खूप गरजेचं आहे. पण पोलीस डिपार्टमेंट मधल्या अधिकाऱ्यांना कामाचं प्रोफाईल काय आहे, काय प्रकारचे स्किल्स एक्सपेक्टेड आहे, काय प्रकारचा ॲटिट्यूड एक्सपेक्टेड आहे, काय प्रकारचं लाईफस्टाईल असणार आहे, काय प्रकारचं डिओशन कंट्रीब्युशन लागणार आहे, हा विचार न करता आपल्या देशात सर्व प्रकारचे करिअर निवडले जातात. म्हणून मी तुम्हाला हे दाखवलं की पहिल्यांदा विचार करायचा काय प्रकारचं काम आपल्याला एक्सपेक्टेड आहे आणि ते आपल्याला आवडतंय का. आवडीचा एक फंडा लक्षात घ्या. जे आपल्याला आवडतं ते आपल्याला कर असं सांगावं लागत नाही, बरोबर आहे. जे आपल्याला आवडतं ते चांगल्या पद्धतीने कर असं कधीच सांगावं लागत नाही. संतोषला स्पोकन इंग्लिशचं चांगलं लेक्चर घे असं नाही सांगावं लागणार. जाधव साहेबांना असं कधीच सांगावं लागणार नाही की शिवाजी महाराजांवरनं तुम्ही असं छान बोला, सांगावंच लागत नाही. जे आवडतं ते कर असं सांगावं लागत नाही आणि चांगलं कर असंही सांगावं लागत नाही आणि भरपूर वेळ कर असंही सांगावं लागत नाही. जे आपल्याला आवडतं, जे आपल्याला भावतं ते आपण कायम करतो, भरपूर वेळ करतो आणि बेस्ट क्वालिटीचं करतो. आणि ज्या क्षेत्रात आपण भरपूर काम करतो, बेस्ट क्वालिटीचं करतो आणि सातत्याने करतो, त्या क्षेत्रात 100% तुम्हाला यश मिळतं आणि तुम्ही सर्वोच्च पातळीवर जातात. दॅट्स इट. सिंपल सिंपल. आणि म्हणून तुम्हाला काय प्रोफाईल पाहिजे हे क्लिअर करा अगोदर. आणि मग असं चित्र क्लिअर झालं ना, मी जे तुला सांगत होतो की अगोदर पूर्ण पॅशन पाहिजे आपल्याला की मला या क्षेत्रात जायचंच आहे, तिथे जाऊन मी हे काम करणार आहे, मी अशा पद्धतीने जगणार आहे, मी या पद्धतीने एक अधिकारी होणार आहे. हे सगळं जर क्लिअर केलं ना मित्रमैत्रिणींनो तुम्ही, तर ते क्षेत्र मिळवण्यासाठी, यश मिळवण्यासाठी ही क्लॅरिटी खूप कामात येते. जे तुमच्या सातत्याने डोळ्यासमोर असतं, जे तुमच्या सातत्याने मनामनात असतं, रोमारोमात असतं, ते तुम्हाला लवकर मिळतं. ते मिळण्यासाठी तुम्ही तुमची संपूर्ण ताकद जास्त चांगल्या क्षमतेने वापरू शकतात. दिस इज ऑल सायन्स.